नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सोलार पंप मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे चालू किंवा बंद कसा केला जातो. तर चला तर प्रत्यक्षात पाहूयात. आपल्याकडे शक्तीचा सोलार पंप आहे 3 HP चा. तर आपण पाहूयात प्रत्यक्षामध्ये मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये कशा प्रकारे होतं. प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे प्ले स्टोअरमध्ये शक्ती फार्मर ॲप अशा नावाने सर्च करायचं आहे आणि तिथं ऑप्शन दिसणार. आता माझ्याकडे ऑलरेडी मी इन्स्टॉल आहे, त्यामुळे डायरेक्टली ओपनचं ऑप्शन येते. तुम्ही तिथं तुमची इन्फॉर्मेशन नंबरने भरू शकताय. त्यामध्ये अशा प्रकारे दाखवतं. आता समजा यामध्ये डायरेक्टली स्टार्टर दाखवलं जातं. तिथं स्टार्ट आणि स्टॉप असं 2 ऑप्शन दाखवले जातात. आणि हा टोटल रिमोट कंट्रोल आहे. तर आता अशा प्रकारे बघूयात. याला चालू करतोय आता आपण. चालू होण्याची प्रोसेस होते यामध्ये. आता पाहूयात. नेटवर्क म्हणून काहीतरी रॉंग दाखवलं तिथं. परत एक वेळेस नाही करेक्ट झालं. पाहू शकताय ऑफचंच दाखवत आहे. सक्सेसफुली चालू झालेलं आहे. आता याच्यामध्ये पाहू शकताय तुम्ही, या स्क्रीनवरती पण दाखवत आहे. इथं 23 सेकंदचं टाईम मागतं ते. आणि याच्या अशा प्रकारे चालू झालेलं आहे. पाहू शकता याचं पाणी. तर आपण याला आता स्टॉप करूयात. स्टॉप पण झालेला आहे. आता हा पंप झाला स्टॉप. इथं पण पाहू शकता आपण. आता इथं स्टॉप दाखवते, पंप ऑफ म्हणून येते तिथं स्क्रीनवरती. पाहू शकताय. आणि हा व्हिडिओ कमीत कमी 4 लोकांपर्यंत शेअर करा. इन्फॉर्मेटिव्ह असे बऱ्याच लोकांना माहीत नसते, त्यांना माहिती होऊ शकते. आणि चला तर मग अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.